नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे तर वाजलेत लगभग 8-8:30. तर मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे. काल मंडळी गौरीचं आगमन झालं आणि आज आहे हौसा. तर आज कसं आहे, गावाला तिखटं जेवण असतं. म्हणजे एक समज आहे की कोकणात गौरीला म्हणजे मटणाचा वगैरे नैवेद्य दिला जातो. तर असा नैवेद्य वगैरे दिला जात नाही. आज फक्त तिखटा सण असतो. घरोघरी आमच्याकडे आहे ना चिकन वगैरे बनवलं जातं. पण गौरी आणि गणपतीला जो नैवेद्य असतो ना, तो कधीही नॉनव्हेज नसतो, तो व्हेजच असतो. त्यांच्यासाठी खास सेपरेट असा नैवेद्य बनवला जातो. तर आता मी चाललेलो आहे बंटीकडे. ॲक्च्युली काल बकरा होता, बकऱ्याचा वाटा आपण सांगितलेला आहे. तर बकरा रात्री कापला, तर मी नव्हतो तिकडे. पण बंटीने वाटा घेतलेला आहे आणि फ्रीजला ठेवला आहे. नमस्कार. तेव्हा काका चालले. बाय कर काका ना. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. बसलेत ना गणपती. मग उंदीर. हां हो ओके. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. उंदीर मामा की, साई बाबा की, बजरंग बली की, गणपती बाप्पा. हा पूर्ण परिसर बंटीकडे जातानाचं आपलं घर तिकडे समोर दिसते ते. आणि मधून आता कशी पायवाट आहे, पायवाट्याने आपण जात असतो. उन्हाळ्यातून कसं या मलकंड्यातून वाटा असतात आणि पावसाळ्यातून मात्र कसे या पायवाटाच असतात. तर बंटी घरी आहे की नाही माहिती नाही, बघूया. अवनीला आपण घेऊन आलो आहे, म्हटलं चल. हा बघा इकडेच आहे. काय झाली काय झोप? अवनी काय म्हणतेस? कुठे चाललीस? कोण आहे? काय 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 चला चला. काय हो? अम्माय मग खाते हो. काय भजी नाही गावात की बा. आई बा काय करते? आई आई काय करते? भजी. अम्मा आहे, चल बघूया. आहे ना आमची छोटी अम्मा बघ जा, छोटी अम्मा. जा अम्मा घरी जा, तिला जा. हात लाव. बस अशा हात लाव, अशा लाव. मग चांगलं आहे ना. बस, पाठीवर मस्त बस तिच्या. मस्त आहे ना नी. हां पकड पकड अशा बघ, मस्त आहे. हे काय पाठीवर बस, पाठीवर. जा हात लाव मस्त. उनीला खाते नाही खाते. मस्त आहे ना. कसं आहे उनी? मस्त आहे. मग जाते तू, घेऊन जाते. जाऊया घेऊन. जा घेऊन जा तिला. घेऊन जाऊया. जा मा. अरे घेऊन जाऊया. ॲपलली जा घेऊन जा तिला. या असं घे घे घे. तो काका काहीतरी देतोय. जा अगं घे. घे. खाऊन आले आता. तेव्हा मग भरलेला आहे पोट्या. काय ग तू? आम्हा घेऊन जा तू. जा तिकडे. आई काय करते बघून ये. जा जा. हं? चपाती नाही, भाकरी आहे. काय खातेस? चपाती खातेस का भाकरी खातेस? दोन्ही चालतात आम्हाला. मग भाकरी खा. चला मंडळी, मटण घेतलेलं आहे. तसं गावाकडे शक्यतो आहे ना, बकऱ्याचं मटण मी गावाकडेच खातो, मुंबईला काही खात नाही. वाटा आलेला आहे आणि निघालेलं आहे आता घरी. नावनी बाय बाय कर. बाय बाय. चला मंडळी, गावाकडचा बकरा आणि बकऱ्याचं मटण. तर मटण घेऊन आलेलो आहे. वाटा असतो ॲक्च्युली गावाला. कसं आहे, वाडी किंवा ग्रुप मिळून आहे ना, एखादा बकरा आणला जातो आणि मग तो कापला जातो. त्याच्यानंतर त्याचे साधारण वाटे केले जातात. म्हणजे गावाला कसं साधारण 12-13 हजारापर्यंत एक बकरा येतो. मग त्याची समजा ना 500 रुपयाच्या हिशोबाने वाटा केला जातो आणि त्याच्यानंतर मग तो
सगळ्यांमध्ये तो डिवाईड केला जातो. तर साधारण आपल्याला 1 किलो तरी मटण आलेलं आहे आणि 500 रुपये वाटा गावाला. त्यामुळं मुंबईला किलोवर चिकन 700-800 रुपये आहे, तर गावाला 500 रुपयामध्ये आपलं एकदम परफेक्ट काम होऊन जातं. तर आता मटण घेऊन आलेलं आहे. तर आता मयुरी फोडणी वगैरे देईल. त्याच्यानं सकाळी वड्याचं पीठ पण आईने ना मुरत ठेवलं आहे, तर दुपारी वडे पण बनवायचे आहेत आणि मटण वडे असा आजचा बेत असणार आहे. तर चला मंडळी मटण बनवून घेऊया. इकडे मंडळी बघताय हे गावाकडचं मटण आणि बघा पूर्ण ताट भरलेलं आहे. 1 किलोच्या ना वरती हे मटण आलेलं आहे. त्यामुळं आपण एक थपथपीत बनवणारच आहे आणि थोडीशी इकडे हाडं वगैरे काढले हड्डी, तर त्याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे. इकडे मयुरी आज मटण बनवते चुलीवरचं. झाली तयारी? हो झाली. अच्छा, मटण तर मीच धुवून दिलंय, बाकीची तयारी झाली. तेल घालून घेते. अच्छा, गावठी जे आपलं म्हणजे बकऱ्याचं मटण असतं ना, ते जरा शिजायला पण बराच वेळ जातो, 20-25 मिनटं तरी साधारण ना. हो, चांगल्या चुलीवर म्हणजे असे एकदम इस्तो भरपूर पाहिजे, फास्ट गॅस पाहिजे तुमचा. तेलाचं प्रमाण थोडंसं कसं जास्तच ठेवायचं मटणामध्ये. चूल मस्त पेटलेली आहे. तेल तापले, आता लसूण घालते. लसूण थोडीशी ब्राऊन झाले की कांदा घालूया आणि आपला गावचा कढीपत्ता. अच्छा, तेजपत्ता पण आहे का? हो, तेजपत्ता पण आहे. अच्छा, तो पण आपल्या गावाकडचं ते. हा, ओला आहे हा, हां, सुकला नाहीये म्हणून तो हिरवा दिसतोय. अच्छा. लसूण ब्राऊन झाले, आता कांदा आणि कढीपत्ता घालते. अच्छा, आणि कांदा थोडा लाल झाला हम्म. की आलं लसूण पेस्ट आणि तेजपत्ता घालते आणि आपला गोडा मसाला आहे ओलं वाटण ते घालूया. चुलीवर जेवण करायला काहीतरी वेगळीच मजा असते. हो गावी आल्यावर भेटते, मुंबईला काय गॅस आहे आणि आता नवीन घर होईल तेव्हाच आम्ही गॅस घेऊ. हो. चूल तर असेलच तेव्हा हम्म. पण थोडंफार गॅसवर पण होईल जेवण. हां, तर सध्या तरी सगळं चुलीवरचं जेवण चुलीवरच चाललंय. हो आवडतं मयुरीला ना. हो, चुलीवर आवडतं. हो, बऱ्याच वेळा काय होत आहे की आता हॉटेलमध्ये पण तेच चाललंय, चुलीवरचं जेवण. चुलीवरचं तर आम्ही कोळसा वगैरे कसं वापरून जेवण घरच्या करतो. घरीच एन्जॉय घेतोय चुलीवरच्या जेवणाचा. आलं लसूण पेस्ट टाकते, मुंबईवरूनच आणले. आणि हा तेजपत्ता घालते. हे सगळं परतून घेते. हा आपला गोडा मसाला गावाकडचा वाटण ते घालते. गावाकडचा गोडा मसाला म्हटलं ना की जेवण एकदम झटपट. गोडा मसाल्याची रेसिपी मी दाखवली आपल्या चॅनलवरती. कांदा खोबऱ्याचंच ॲक्च्युअली ते वाटण असतं. गोडा मसाला मस्त परतलाय. आता आपल्या मसाले घालून घेऊया. हळद, हा आपला गडशीबंधू मसाला घालते आणि चिकन थोडंसं तिखटच हवं म्हणून जास्त घातलाय मसाला. परतून घेते. आता हे मटण घालून घेऊया. मटण घातलंय, आता परतून घेते. मटण परतून घेतलंय, आता पाणी घालूया आपण. ह्यामध्ये थोडं पाणी जास्त लागतं, मटण शिजायला टाइम जातो ना. साधारण कसं 20-25 मिनटं तरी शिजवावं लागेल मटण, मग चांगलं शिजेल. चूल तर मस्त पेटलेली आहे. तर एक साधारण शिजवून घेऊ मस्त. नंतर आपल्याला वडे पण बनवायचे आहेत ना. मीठ घालते चवीनुसार, कारण आपल्या गोड्या मसाल्यात मीठ असतं, तर थोडं कमीच घालते. नंतर लागलं तर घेऊ. ओके. आणि आता झाकण मारून ठेवून देऊया 10 ते 15 मिनटं. बरं, एक 10-15 मिनटं पहिलं झाकण मारून ठेवू, नंतर मग झाकण काढून पण थोडा वेळ शिजवूया.
गावाकडच्या चुलीवरचं मटण आणि वडे असा मस्त आजचा आपला बेत असणार आहे. चला मंडळी, मटण तर शिजलेलं आहे, तर आता वडे बनवून घेऊया. पीठ तर चांगलं आलं आहे, तर पटापट वडे बनवायचे आहेत आणि मग दुपारचं मस्त जेवण असणार आहे. गणपती बाप्पाच्या पाया वगैरे मग अशीच पडून आलो आहे. आज ॲक्च्युली हौसे आहेत ना, तो हौसे पण झालेले आहेत, तर आता वडे बनवूया. इकडे बघताय मंडळी, मस्त मटण शिजलेलं आहे. हे बघा, इकडे मटण आणि रस्सा पण केला आहेस ना, हे थपथपीत केलं आहे आणि एक रस्सा पण केलेला आहे. हा इकडे, हा बघा इकडे रस्सा पण आहे भातावरती. तसं मेन तर कोर्स झालेला आहे आपला, तर फक्त वडे बनवून घ्यायचे आहेत. इकडे बघताय ही कढई ठेवलेली आहे, तर तेल तापलं की कसं वडे पटापट टाकायला बरे. तर इकडे हा ट्रायलसाठी मयुरीने बनवलेला आहे वडा, याला भोकाचे वडे बोलतात. आणि इकडे हे पीठ बघा, साधारण 4-5 तास तरी ठेवलं तरी पुरेसं आहे ना. 4-5 तास तरी आहे ना मुरत ठेवायचं. हे बघा, अशी एक छोटीशी उंडी घ्यायची, त्याला असं थापायचं मस्त. पाण्याचा हात घ्यायचा थोडा, खाली पण पाणी लावायचं पिशवीला. हो. मध्ये भोक पाडायचं, मग झाले भोकाचे वडे. ट्रायलसाठी मग अशी वडा टाकलेला, आता असा सोडायचा. तेल मस्त तापलं आहे, तर वडे पण आता पटापट तयार होतील. वर आलाय बघा पटकन. कोंबडी पण ओरडत आहेत. कोंबड्यांना ॲक्च्युली उघडलेलं नाही आहे, कारण मुंगसं भरपूर झालेत, तर तसं बाहेर त्यांच्यासोबत मग राहायला लागतं. वडा ना असा साईडला करून ठेवायचा, म्हणजे त्याचं तेल कढईमध्ये नितळतं. आणि मग दुसरा वडा, ओके, दुसरा वडा सोडायचा. सोडताना जरा आरामात सोडायचं. हो, अलगद पाण्याचा हात असतो ना, पाणी असतं वड्याला, आणि अंगावर उडू शकतं तेल. पीठ पण चांगलं तर आलंय, म्हणजे चांगलं मुरलंय. वडे बघा फुगले आहेत, वडे असे फुगले पाहिजेत, मग कसं खायला वगैरे मजा येते, कारण आतमध्ये मग लेअर तयार होतो ना. गावाकडे गौरी गणपती म्हटलं की कसं चिकन वडे किंवा मग मटण वडे असं काही ना काहीतरी असतंच. तर चिकन खातो तेव्हा आपण त्याला कोंबडी वडे म्हणतो, ह्याला बकरा वडे म्हणू शकतो आपण. नाही, मटण वडे, मटण वडेपेक्षा बकरा वडे भारी, काहीतरी वेगळं नवीन नाव, काहीतरी युनिक नाव. हां, बकरा वडे. आणि ॲक्च्युली सळी आहे, सळी म्हणजे तार आहे, ती खास करून वापरतात, म्हणजे कसं ते भोकाचे वडे ते आपले उचलायला बरे पडतात. आणि बरे पण वाटत, हात वगैरे भाजत नाही. हो, लांब असते ते, लांब असते. आणि ते वडा ओलामध्ये टाकला की आपलं परतायला वगैरे मस्त भेटतं ओलामध्ये टाकून. बॅकग्राऊंड म्युझिक ऐका, कोंबडीचं बॅकग्राऊंड म्युझिक. तर अशा प्रकारे मयुरी आता हे सगळे वडे बनवते. वडे वगैरे मस्त झाले की मग दुपारी जेवूया. छान फुगतायत बघा, मजा येणार आहे खायला. मयुरीला ॲक्च्युली मटण आवडतं, पण मुंबईला आपण बनवतच नाही. मी ॲक्च्युली मुंबईला मटण खात नाही ना, हां, तो प्रॉब्लेम आहे. मुंबईला म्हणजे मी बाहेरचं खातच नाही शक्यतो. म्हणजे घरी जेव्हा गावात जेव्हा कापतात गोंधळाला किंवा असा सणासुदीला, तेव्हाच मी गावी मटण खातो, त्यामुळे मग मयुरीचं पण राहून जातं. त्यामुळे मग शक्यतो कसं आहे, जेव्हा जेव्हा गावाला मटण असतं ते म्हणजे कधी कापतात बकरा वगैरे, तेव्हा मग आवर्जून एखादा तरी वाटा मी सांगतो, म्हणजे कसं खायला बरं. तर आता मयुरी सगळे बनवते, आरामात बनव. हो, चला मंडळी, वडे पण बनत आहेत आणि सकाळी पाऊस आलेला, पण आता मस्त ऊन पडलं आहे. आता मी चाललो आहे थोडंसं वरती. ऊन बघा कसं पडलं आहे मस्त. मगाशी असं वाटत होतं दिवसभर पाऊस राहील, पण आता मात्र ऊन पडलं आहे. एक नंबर वाटतं आहे वातावरण. वरती ढगाळ वातावरण आहे, पण पांढरे ढग आहेत, त्यामुळे पाऊस काय एवढा मोठा येणार नाही, आला तरी तो निघून जाईल.
पायऱ्या घासलेल्या आहेत आता, त्यामुळं एवढं काही टेन्शन नाही चालायला वगैरे. नाही तर हे सगळं पावसाळ्यातून रिस्की आहे. सत्या काय करता? हायस कुठं जेवण बनवत होतो. एक तर झाला आम्हाला मग निम्या कुठं राहिलेला पावसाळ्याचा? वडं खाता ते उठलेले आहेत. उशिरा उठले पण रे. वडं खाता बघ हा? वडं खाता बघ हवा वडेच बनवत होतो घरी. बस ही जुनी स्टाईल. तुमचं आणलं होतं? वखत नाही अजून, ते आणायचं आहे ना. कोण जाते? ते वहिनी जात होती. या मंडळी जेवायला या. आज मटण आहे आणि इकडे वडे आणि कांदा आणि आपण रस्सा आणि भात वगैरे नंतर घेणार आहे. तर असं मस्त ताट सजलेलं आहे. या मंडळी जेवायला या. या मंडळी जेवायला या. आज वडे आणि मस्त आणि इकडे अवनीचं जेवण सुरू आहे. तर तिची पण बडबड बडबड सुरू आहे. अवनी हाय का? हाय. झालं ना जेवण? आई आई हवेत. आई हाय. काय खाते तू सांग? वडा, चिकन, मटण सर्व खाते. या मंडळी जेवायला या. सॉलिड झालंय, मस्त झालंय. अवनी इकडे अवनीचं सध्या जेवण सुरू आहे. मयुरी आणि इकडे आई. पाऊस आला कुठे आहे? चला मंडळी या जेवायला या. मस्त जेवण झालेलं आहे. तर तुम्ही सुद्धा जेवणाचा आस्वाद घ्यायला या. अवनीची बडबड काय सुरू राहणार आहे. तर चला पहिलं जेवण घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. चला मंडळी जेवण वगैरे मस्त आवरलं आहे आणि पावसाने पण हजेरी लावली आहे. गावाला पाऊस आता येऊन जाऊन आहे. म्हणजे जास्त पण नाही आहे आणि कमी पण नाही आहे. व्यवस्थित एकदम मीडियम पाऊस पडतो आहे. हे बघा वातावरण असं एकदम उन्हाळ्याचं वातावरण आहे. थोडंसं असं उजेड आहे आणि अशा वातावरणामध्ये पाऊस पडतो आहे. एक नंबर. गावाकडचं वातावरण आता असंच आहे. म्हणजे कधी ऊन पडेल कधी पाऊस पडेल याची काही गॅरंटी नाही आहे. बघा त्या सीमच तिकडे त्या कोपऱ्याला वगैरे आहे ना ते जोरात पाऊस पडतो आहे. आपल्याकडे थोडा कमी आहे. आणि आला तर तो अजून वाढेल, नाहीतर हा एवढाच. हा 5-10 मिनटं पडेल आणि मग निघून जाईल. काकड्यांना आता हळूहळू आहेत ना किरल्या धरायला सुरुवात झाली. त्यामुळे काकड्या वगैरे आता हळूहळू खायला मिळतील आपल्याला. आणि बाकीची जी काय दोडकी कारली वगैरे या साईडला आहेत ते पण लागतील आता हळूहळू. हवा येते बघा. ॲक्च्युली पाऊस आला तर ठीक आहे, हवा नाही आली पाहिजे. हवा आल्यावर थोडंसं गावाकडे साईडला जरा भीतीच वाटते. चला मंडळी जेवण तर झालेलं आहे आणि दुपारची वेळ पण झाली मस्त. तर थोडासा आराम असणार आहे. दुपारनंतर थोडी ऑफिसची कामं पण आवरायची आहेत. तर बऱ्याच ठिकाणी मंडळी तुमच्या वाचण्यात येईल की गौराई मातेला हा चिकन किंवा मटणचा नैवेद्य दिला जातो. तसं काही नसतं. ॲक्च्युली म्हणजे गौराई येते त्या दिवशी गौराईसोबत आलेले जे भूतगण असतात त्या भूतगणांसाठी हा नैवेद्य खास केला जातो. त्यामुळे हा टिकटा सण म्हणून आमच्या गावच्या साईडला वगैरे प्रसिद्ध आहे. तर त्याच्यासाठी त्यामुळे मनातून ह्या भ्रम काढून टाका की मटण मच्छीचा वगैरे नैवेद्य असतो, असं काही नसतं. तिकडे गौरी गणपतीला नेहमी व्हेज हाच प्रसाद किंवा नैवेद्य असतो. तर चला मंडळी झालेलं आहे जेवण. तर आतापुरतं तरी इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.